नमस्कार मंडळी. आज हा माझा दुसरा ब्लॉग. सकाळी सर्वात पहिले महादेवाचं दर्शन घेतलं आणि निघालो आपल्या शॉपकडे. शॉपवर जाताच आज पहिली गाडी आली होती आपल्याकडे, बोलेरो पिकअप. तिची अलाइनमेंट चेकअप होती. अलाइनमेंट चेकअप वगैरे केली आणि वापस आलो घराकडे. घराकडे आलो, लाल कांद्यासाठी सारे पाडायचे होते. सारे पाडून घेतले आणि ट्रॅक्टर वापस घरी आणून लावला. त्यानंतर वापस आलो आपल्या शॉपकडे. शॉपवर येताच बघितलं वरना येऊन उभाच होती. तिची वॉशिंग करायची होती. मग कमलेश भाऊने घेतली गाडी वॉशिंगसाठी. मॅटिंग वगैरे काढून स्वच्छ धुवून परत वापस टाकून दिला. त्यानंतर JCB आलं. JCBची अलाइनमेंट आणि वॉशिंग होती. पहिले अलाइनमेंट करून घेतली. त्यानंतर JCB लावलं वॉशिंगला. वॉशिंगला लावताच कमलेश भाऊने लगेच पाणी मारायला चालू केले. कमलेश भाऊला वॉशिंगला JCB लावून दिला आणि गावात गेलो चक्कर मारायला. गावात गेल्यानंतर हे तिघजण भेटले, दत्तू, प्रसाद आणि किरण. यांना भेटलो, आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेतलं त्यांच्याकडून आणि वापस आलो शॉपकडे. JCB वॉशिंग झालंच होतं, तेवढं तर एक इर्टिगा येऊन उभं राहिलीत. ती पण वॉशिंगसाठीच होती. मग JCB साईडला लावलं आणि इर्टिगा वॉशिंगला घेतली. इर्टिगा वॉशिंगला लावली आणि तोपर्यंत नितीन भाऊन त्यांना काही परफ्युम्स आणि काही छोटं मोठं मटेरियल घ्यायचं होतं, ते त्यांना दिलं. तेवढ्यात परत नितीन भाऊ बोलले की आपल्याला JCBला स्टेअरिंग कव्हर टाकायचं. मग JCBसाठी स्टेअरिंग कव्हर आणलं. फिट झाल्यावर बघा कसं दिसतंय. त्यानंतर इर्टिगा घेतली कमलेशनी वॉशिंगसाठी. वॉश करून घेतली. इर्टिगाचं अलाइनमेंट बॅलेन्सिंग केली आणि सेटर क्लोज करून घराकडे निघालो.